2 महिन्याची पंढरीची वारी करून श्रींची पालखी शेगावला परत आली, पण खामगाव शेगाव रस्त्यावर एवढी गर्दी झाली की मायले लेकरू भारी. तर जय गजानन माऊली. आता आज महाराजांची पालखी खामगाववरून शेगावला येणार होती, तर मी सकाळी 3 वाजताच खामगावला येऊन पोहोचलो. मग सकाळी 4:45 वाजता महाराजांची पालखी शेगावच्या दिशेने निघाली आणि मी पालखीसोबत चालायला सुरुवात केली. जसं जसं उजेड पडत होतं तसं तसं खामगाव शेगाव रस्त्यावर गर्दी वाढतच होती. हा तो विषय वेगळा आहे म्हणा, की काही लोक श्रद्धेपोटी आले होते आणि काही लोक फक्त खायाप्याचं सामान जमा करायला आले होते. आता जेवढं आपल्या पोटाला लागते तेवढं घेतलं तर काही हरकत नाही, पण काही लोक त्या वारकऱ्यांपर्यंतही ते सामान पोहोचून देत, मधातच थैल्या भरून घेतात. आपलं श्री गजानन महाराज संस्थान शेगाव स्वच्छतेसाठी महाराष्ट्रातच नाही देशातच नाही तर जगभर ओळखलं जाते आणि काही लोक खाल्ल्यानंतर तो कचरा रस्त्यावरच फेकतात. शेगावच्या दिशेने मी अर्ध्या मध्ये आलो, तो रस्त्यातच आपल्या उत्कर्ष भाऊची भेट झाली. असं माईकवर माझं नाव ऐकून मला तसं वाटलं की आजच आपले 1 लाख फॉलोअर पूर्ण होऊन जातात की काय. मग आपल्या प्रेमाच्या माणसांसोबत गप्पा करत करत मी पुढे चाललोच होतो, तो मला कनारखेड फाट्याचं बोट दिसलं. याचा अर्थ की आपण शेगावच्या अर्ध्या मध्ये आलो होतो. आता अर्धाच रस्ता बाकी होता. आपल्या माऊली वॉटर पार्क जवळ जेसीबीने फुलं उधळून पालखीचे स्वागत करण्यात येणार होते. तिथून थोडंसं पुढे आलो तर आपल्या माऊली हॉस्पिटलच्या वतीने वारकऱ्यांच्या सुविधेकरिता मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आता माई पाय खतरनाक दुखू राहिले म्हणून मला या शिबिराचं महत्त्व त्या ठिकाणी समजलं. त्याच्याच पुढे आपल्या माऊली इंजिनिअरिंग कॉलेजवर आलो. इथे येताबरोबर शिवबाराजांची भेट घेतली. कॉलेज तर महाराजांच्या स्वागतासाठी रांगोळ्या गिंगोळ्या टाकून खतरनाक सज्ज झालं होतं, पण हे सगळं मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे, म्हणून पटकन तुम्ही मला फॉलो करून घ्या. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत न चिंता राही ना भय. बोलो गजानन महाराज की जय.